नमस्कार मित्रांनो. कर्क राशीचा पुरुष म्हणजे जलतत्वाचा प्रतिनिधी. चंद्राच्या कोमल प्रकाशात दडलेला. भावना त्याच्या हृदयात ओसंडून वाहतात. त्याच्या नजरेतून जेव्हा तो जगाकडे पाहतो तेव्हा त्याला प्रत्येक चेहऱ्यामागची कथा दिसते. प्रेम त्याच्यासाठी केवळ एक आकर्षण किंवा क्षणभंगूर भावना नसते, तर ती एक सुरक्षित उबदार घराची ओढ असते. कर्क पुरुषाच्या आयुष्यात प्रेम म्हणजे मनाच्या सागरातील एक शांत पण खोल लाट, जी आयुष्यभर हृदयात गरजत राहते. दुसरीकडे सिंह स्त्री अग्नितत्वाची राणी. सूर्य तिचा स्वामी असल्यामुळे तिच्यात एक नैसर्गिक तेज असतं. आत्मविश्वास ओसंडून वाहतो. ती जेव्हा एखाद्या नात्यात येते तेव्हा ते केवळ प्रेम देत नाही, ती प्रेमावर स्वतःची छाप उमटवते. तिच्या उपस्थितीत प्रत्येक क्षण रंगीबेरंगी, जिवंत आणि उत्कटतेने भरलेला असतो. सिंहस्त्रीला फक्त प्रेम नको असतं. तिला पूजेसारखी जपणूक, गौरवासारखी दाद आणि हृदयाला भिडणारी निष्ठा हवी असते. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या जर का विचार करायचा झाला तर कर्क हा जलतत्वाचा भावनिक राशीचा पुरुष आहे. त्याचा राशीस्वामी चंद्रामुळे तो मनस्वी, संवेदनशील, कधी कधी अंतर्मुख तर कधी भावनांच्या भरात वाहून जाणारा असतो. सिंहस्त्री ही अग्नितत्वाची, सूर्य या राशीचा स्वामी असल्यामुळे तिला स्वतःचा प्रकाश पसरवायचा असतो. येथेच त्यांचा पहिला जादुई संगम होतो. एकीकडे चंद्राची थंड कोमल चांदणी, तर दुसरीकडे सूर्याचं प्रखर तेज. एकमेकांचे विरुद्ध ध्रुव असले तरीही इथे विरुद्ध ध्रुवांमध्येच आकर्षण बांधून त्यांना ठेवत असतं. जेव्हा कर्क पुरुष पहिल्यांदा सिंह स्त्रीकडे पाहतो त्याला तिच्या नजरेत सूर्यप्रकाशाचा उबदारपणा आणि आत्मविश्वास दिसतो. ती समोर आली की वातावरणच बदलतं आणि कर्कपुरुषाच्या मनात एक हलकी कंपन निर्माण होतं. तो तिच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या डोळ्यातील प्रामाणिकपणावर, तिच्या हसण्यातील उदासतेवर मोहित होतो. सिंह स्त्रीला मात्र कर्कपुरुषाचं बोलणं, त्याचा शांत स्वभाव आणि तो जगाकडे पाहण्याची कोमल दृष्टी खूपच भावते. तिला वाटतं हा माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे, हा मला समजून घेईल. चंद्राची कोमलता आणि सूर्याची उष्णता सुरुवातीचे दिवस दोघांसाठी मोहकच असतात. कर्कपुरुष तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. तिच्या आवडीच्या चहापासून ते तिला आवडणाऱ्या पुस्तकांपर्यंत तो तिच्या लहान सहान भावनाही ओळखतो. आणि ती जेव्हा थकते तेव्हा तिच्यासाठी स्वतःच्या मनाचा आश्रय सुद्धा बनवतो. सिंहस्त्री मात्र त्याच्या या काळजीपूर्वक वागण्यावर फिदा असते. तिला वाटतं माझं राज्य आहे, पण हा राजा माझ्या बाजूला उभा आहे. ती त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करते, त्याला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवते. कर्क जलतत्व आणि सिंह अग्नितत्व. जल अग्नीला शांतही करू शकतो आणि कधीकधी भिजवूही शकतो. इथे त्यांच्या नात्यांचं संतुलन महत्वाचं ठरतं. जर कर्कपुरुष अतिशय भावनाशील झाला आणि सिंह स्त्रीच्या ऊर्जेला समजून घेतलं नाही तर तिला वाटू शकतं की तो खूपच संकोची आहे. उलट जर सिंह स्त्रीने किंवा सिंह राशीच्या स्त्रीने त्याच्या भावनांचा आदर न करता फक्त स्वतःच तेज पसरवलं तर कर्कपुरुष मागे सरकू शकतो. पण जेव्हा हे दोघं एकमेकांच्या तत्वांना स्वीकारता तेव्हा प्रेमाचं अपूर्व संतुलन तयार. कर्कपुरुष प्रेमात एकदा गुंतून जातो. त्याचं प्रेम म्हणजे मुळासकट धरून ठेवणारा वडाचा वृक्ष, सावली, आधार आणि संरक्षण देणारा. सिंहस्त्रीला या सावलीत सुरक्षित वाटतात.
पण तिला आपल्या सूर्यप्रकाशाची ऊब सुद्धा द्यायची असते. ती त्याच्या आयुष्याला रंग देते, त्याच्या स्वप्नांना पंख लावते, त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. त्यांच्या नात्यात भावनिक संवाद खूपच महत्वाचा असतो. रात्रीच्या शांत वेळी कर्कपुरुष आपल्या मनातल्या भीती, आठवणी आणि स्वप्न तिच्यासमोर मोकळेपणाने मांडतो. सिंहस्त्री तिच्या बोलण्यातून त्याला शक्ती देते आणि स्वतःच्या हृदयातील ऊर्जेने त्याच्या मार्गाला उजळवते सुद्धा. जरी प्रेमात उत्कटता असली तरी काही वेळा त्यांच्या स्वभावातील भेद आव्हान निर्माण करू शकतात. सिंहस्त्रीला नात्यात नेतृत्व आवडतं, तर कर्कपुरुषाला सुरक्षितता आणि भावनिक आधार सुद्धा महत्वाचा असतोच म्हणा. जर ती खूपच खुकूशा बनली तर तो आपल्या कवचात लपून बसेल. उलट जर तो खूपच भावुक झाला तर ती त्याला जास्त संवेदनशील म्हणून घेऊ शकते. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या पाहायचं झालं तर चंद्र सूर्य योग जर का दोघांच्या पत्रिकेत सुसंगत असतील, उदाहरणार्थ एकमेकांच्या त्रिकोणात असतील, तर हे आव्हान सौम्य होतं आणि प्रेम अधिक दृढ होतं. पण जर चंद्र सूर्य प्रतियुधी किंवा षडाष्टकात असतील तर त्यांना अधिक संवादाची, समजूतदारपणाची गरज भासते. प्रेम केवळ भावनिकच नाही तर त्यांच्या नात्यात शारीरिक आकर्षणही प्रखर असतं. कर्कपुरुषानं सिंह स्त्रीचं आत्मविश्वासी वावर, तिचं चमकदार हसू आणि त्याचं सन्मानपूर्वक बघणं खूपच आवडतं. सिंह स्त्रीला त्याचं कोमल स्पर्श, त्याचा जपून घेणारा संवाद आणि त्याचं फक्त तिच्यासाठी असलेलं प्रेम मोबून टाकतं. मानसिक पातळीवर तो तिला स्थैर्य देतो, तर ती त्याला प्रेरणा देते. हीच त्यांची ताकद आहे, एकमेकांना पूरक असलेली ऊर्जा. जर कर्कपुरुष पुष्य नक्षत्रातला असेल तर तो तिच्यासाठी आधारस्तंभ ठरतो. जर तो आश्लेषातला असेल तर त्यांचं प्रेम खूपच घट्ट बांधणं हे नक्की. कधीकधी स्वामत्यही पूर्णही करतो. पुनर्वस नक्षत्रातला कर्कपुरुष तिला स्वप्नांच्या नव्या दुनियेत घेऊन जातो. सिंह स्त्री मघा नक्षत्रातील असेल तर ती राजसी वर्णाची असते, ती त्याला गौरव देते. पूर्व फाल्गुनीतली असे तर ती प्रेमात अत्यंत उत्कट आणि उदार असते. उत्तरा फाल्गुनीतली असेल तर ती नात्यात स्थिरता आणते, त्याच्या भावनांना योग्य दिशा देते. जेव्हा कर्कपुरुष आणि सिंह स्त्री त्यांच्या भिन्नतेतून सौंदर्य शोधतात तेव्हा त्यांचं नातं एका वेगळ्याच पातळीवर जातं. तो तिच्यासाठी चंद्राची कोमल शीतलता बनतो आणि ती त्याच्यासाठी सूर्याची उष्ण ऊर्जा, उबदार ऊर्जा. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, साधा संवाद असो किंवा एखादा मोठा क्षण, प्रेमाच्या रंगांनी भरलेला असतो. कर्क आणि सिंह यांच्या कुंडलीत प्रेम संबंधासाठी चंद्र सूर्याची स्थिती, सप्तम भावातील योग, शुक्र आणि मंगळाची परस्पर स्थिती आणि नक्षत्राची सुसंगतती हे महत्वाचे घटक आहेत. जर हे अनुकूल असतील तर हे नातं दीर्घकाळ टिकतच असं नाही, तर ते आयुष्यभराचं प्रेरणा सुद्धा बनतात. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचा पुरुष आणि सिंह राशीची स्त्री जर का परस्पर प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा.